तबला साथ करतायत सन्माननीय प्रसादजी मेस्त्री, त्याचप्रमाणे माझी कोरस मंडळी, या माझ्या कोरस मंडळीला, माझ्या भजन मंडळाला, या सत्यानासमोर त्याच्या कुटुंबाने सुख शांती समृद्धी यशोप्राप्ती करतो, तिच्या सत्याची प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे आजच्या रात्रीपुरती माझे प्रतिस्पर्धी हुआ, सन्माननीय हुआ विलास यशवंत कानडे, त्यांना पकवासात करतायत ते सन्माननीय संदीपजी मेस्त्री, त्याचप्रमाणे त्यांना तबला साथ करतायत ते सन्माननीय प्रत्येकाची शिरसाट आणि त्यांची कोरस मंडळी, त्यांच्या मंडळाला देखील माझ्या मंडळातर्फे त्यांचे लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आज तुरंगा लांदा या ठिकाणी आज उपस्थित असलेले सन्माननीय बाळकृष्ण गुरु, त्यांचा सुद्धा माझ्या मंडळातर्फे लाख लाख आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय PSI श्री शिवाजी कदम, त्यांच्या सुद्धा चरणाची नतमस्तक, त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी खुर्चीचा मान राखायचा आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी खास मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित झाले ते राहिले ते सन्माननीय मंगेशजी गुरु, त्यांना देखील माझ्या मंडळामध्ये धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे अरुणजी गुरु, त्यांचे देखील आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणचे माजी उपसरपंच सन्माननीय केशवजी गुरु, त्यांचे देखील माझ्या मंडळातर्फे लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा संतोषजी तानवडे, त्यांच्या सुद्धा चरणाची नतमस्तक होते. त्याचप्रमाणे त्यांचे वडील सन्मान्य मोतीराम तानू, त्यांचे सुद्धा चरणाशी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे सर्व गुरु कुटुंबियांचे माझ्या मंडळातर्फे लाख लाख आभार मानतो. अखंड महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून इतकीची देवता शारदा मातेच्या चरणात नमस्कार करून सत्यनारायणाच्या यशवंत पाठीची घेऊन माझी ग्रामदेवता श्री लिंगेश्वरनाथाच्या चरणात नमस्कार करून माझ्या आई वडिलांच्या यशवंत पाठीची घेऊन येथे जमलेल्या तमाम मायबाप रसिकांच्या यशवंत पाठीची घेऊन माझ्या मंडळीच्या साथीने आमने सामने दरबारी बसायला सुरुवात करते. जय हिंद जय महाराज, जय हिंद जय महाराज, जय हिंद जय महाराज. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे संचालक, आज त्यांचं वय वर्ष बुवा 82 वर्ष या भजन मंडळ चालू झालं आणि तेच आमचे संचालक सन्माननीय अण्णामोळी यांच्या सुद्धा चरणाची नतमस्तक होत आहे. कारण प्रत्येक भजनी कलाकाराच्या पाठी कोणतं तरी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती ही हवी, त्याशिवाय फायदो खायच नाही, बरोबर की नाही बरं. ठीक आहे, बुवानी सुंदर असं बारी सादर केली आहे. मी सुद्धा करतोय. जसा जसा जेव्हा पुढे जातला तसा तसा तुमका मजा तशीच येतली, काय टेन्शन घेत नाही. बुवा सुद्धा माझ्या ना त्यांचा आमका फोन ना माझो त्यांका फोन ना त्यांचा आणि माझा एवढा परिचय होणार, पण खरोखर गायन छान बुवा, काय विषय नाही. आणि खरं तुमचा लाख मुलाचा भाग्य घ्या, तुमच्या आजूबाजूला तुमचे गुरुवर्ग बस, खरोखर तुमच्या चरणाची खरोखर नतमस्तक आहे. या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो. कारण काय बघा, शून्यातून गेले शून्य, बाकी राहिले शून्य. बघा, शून्यातून गेले शून्य, बाकी राहिले शून्य. तुम्ही मायबाप रसिक या ठिकाणी आहात, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य, नाही का. कारण भजन आम्ही करतो ते ऐकण्यासाठी पण मायबाप रसिक हवेत, नाही का. नाही तर आमचं भजन ऐकलं कोण, तेवढ्या वरून राजाचं आगमन झालं आणि बरोबर की नाही. ठीक आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय भास्कर सुतार, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष, यांचे सुद्धा माझ्या मंडळातर्फे लाख लाख आभार मानतोय.
अनंता तुझे रूप नेत्री धरावे, तुझे नाम मोठी तुझा ध्यास चित्ती, तुझे नाम मोठी तुझा ध्यास चित्ती, तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती, तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती, ओम गण गणपती सन्मान्य श्री गुरुवर्य संतोष नानचे, सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार सन्मान्य गुरुवर्य श्री निलेश केनी, घाबरलास का रे? 3 तास बाहेर सुनील म्हणून असं काय अंग टाकू नको, उद्याच दिवस हा. काय नाही काय कंटिन्यू भारी होत, म्हणजे मोठे पण नाही भारी होत, पण कोरच म्हणजे झोप सकाळी 5 वाजता झोपतो, परत 10 वाजता उठायला लागतं. गावची लोक कशी तुमका गावची मुंबई जिल्ह्यात म्हणून मोठे नाही
झोपाक द्यायचे नाही, 9 वाजता उठूचा लागतो, पाहुणे शेवटी आपला घर तर आपला घर नाही काय. तर खरोखर माझ्या कोरस मंडळी जोरदार ठरवलं. कारण काय आहे, ही ओसरगावची मंडळी आहे बघा, आणि त्याच्यानंतर हा मुंबईतून आले, हे काल मुंबईतून बँगलोरतून दिले आणि आज भजनगर झोप झाले का माकात टेन्शन बरोबर की नाही. आणि आमचे प्रसाद खरोखर हे 2017 पासून माझ्याकडे डबल वाले वाजवतो. पण खरोखर आम्ही काही कलाकार मोठे नाही बरोबर की नाही, कारण मंडे म्हणून आम्ही म्हणतो, नाही तर आमका कोण विचारता, हा नाही तर कानेडी बुवा कोणी कुठे आमका काही माहिती आहे. आम्ही बॅनर बघत सुटतो, ह्यो म्हणतात हे तुझा बॅनर लागला, बघा बॅनर माझं नाही, तो पारकर बुवांचा. म्हणजे काय परिस्थिती आहे बघा आजकाल, कसा शॉर्टकट पद्धत 2020 मधली काय तुमका शॉर्टकट सगळा करूचा लागता. काल आम्ही पारंपरिक केलो बरं, मंडई एवढी होती पारंपरिक, मग बारीक करू, पण मजा एवढी येईल ना बारीक करू पारंपरिक ना किती वर्षांनी आम्ही केलं. आजकाल 2020 जमा झटकेपट बरं की नाही. पहिला बघा 50-50 60-60, आता नाही 20-20 हळूहळू 10-10 येतेला. म्हणजे कसं माहिती आहे, बुवा ऑर्गन घेऊन बसतो का, बुवा ऑर्गन घेऊन बसतो आणि ड्रम सेट घेऊन पकवा झालो बसतो, साऊंड वाला टेन्शनच नाही, तो पिनाच घेऊन आपलं टाकल्याने काय झाला का. खरं काय साऊंड वाला टाकण्यासाठी जोरदार झालं. बुवानी सुंदर सांगितलं की खरं साऊंड वाले खरोखर तुमचे टाळे वाजले लागतील. कारण बघा घरचो मिक्सर तर घरचो मिक्सर खटखट खट्याव बरं की नाही. मिक्सर पहिले पाटे होते, तो पाटे एवढं दगड घ्यायचो त्याचा वरवंट्यावर वाटायचा, आता वाटाप आणि त्या जेवण बाहेरच होता. खरं काय माऊलींसाठी जोरदार झालं पाहिजे, सुंदर जेवण त्या माऊलींनी बनवलं. खरोखर काय ती डाळ आणि काय तो भात मस्त आळू खाऊन खालाव आम्ही, आणि जिलबी बसून तर वेगळीच. कारण बुवा काय बोलले नाहीत, कारण काय हळूहळू बोलणार, कारण आमचं काय घरचा वय नाही, आम्ही तेवढ्या पुरती बोलणार बुवा. कारण आमका परत माका माहिती आहे प्रमोद गुरु बुवा आमका नाला सोपा डबल बरी देणार, त्यामुळे आम्ही भांडणार ना. आम्ही उद्या सकाळी एकत्र जाणार आणि चाय पितच जाणार बरं की नाही. कारण बस तुम्ही माझे चाहते बस काकानू, खरोखर तुमच्या चरणाशी नतमस्तक कर. कारण आजकाल टाळी वाजू पण कंजूस या हो, हळूहळू येताला बरोबर. बाकी काय विषय नाही, कुणाचं मन असं तर देऊक लागा, काय घाबरू नको, बाकी पेट होत आहे. कारण योगेश कुडतके मध्यंतर गेली 15 वर्ष या संगीत क्षेत्रात आहे आणि गेली आज 7-8 वर्ष डबल बाऱ्या करतो. पण मोठे पण सांगणार नाही, जास्त डबल बाऱ्या केल्या नाहीत. पण आता खय काय माहिती, काय खय पाण्यात पान लागा तर बारीच येतो, आणि उलट माझ्यासाठी चांगलं आता खरोखर. आणि आमच्या अण्णांची कृपा, कारण 72 वर्ष नाही म्हटलं तरी आजकाल स्वतःच्या गावामध्ये कार्यक्रम साईबाबा मंदिरात म्हणजे कार्यक्रमात जात नाही, पण डबल बाऱ्यासाठी तुम्हाला 3 दिवस वया फक्त काय नाही. अरे खरं सांगते मंडळी, डबल बारी 5 वाजता निघत होते, 4 वाजता टेम्पो घेऊन तयार आमचे अण्णा. म्हणजे ह्या काहीतरी त्यांचा माझ्यासोबत असणं माझं या काहीतरी पुण्य आहे बघ. आणि आमचे मारुती मोरी बरोबर, त्यांच्या घरात कधी जावा जेवणाची विंदाच होय हो, आणि आमच्या हक्काचा घर खरोखर. हे सांगण्यात तात्पर्य मोठे पण नाही, म्हणजे काय अशी माणसं जोडून ठेवणं पण आजकालच्या कलियुगात खूप महत्वाचा, नाही त्या भाव विचारत नाही. ठीक आहे, भजनाला सुरुवात करूया. कारण कली बघा येताना नग्न अवस्थेत आलंय बघा बरोबर की. या नामस्मरणात तारून जायचं असेल तर मुखी हरिनामे असणं गरजेचं आहे. कारण कलियान येताना नग्न अवस्थेत आलाय आणि त्यांचा एका हातामध्ये जीभ आणि एका हातामध्ये लिंग आहे बघा. त्याने एकच सांगितलं की नामस्मरणामध्ये तारायचं असेल तर फक्त आणि फक्त मुखी हरिनाम पाहिजे, नाही का. जन्माला माणूस जेव्हा जन्माला येतो, जन्माचा अर्थच वेगळा आहे बघा. ज म्हणजे जन्म, म म्हणजे मरण, आणि जो अर्धो ना ता म्हणजे नामस्मरण, नाही का. या नामस्मरणाशिवाय काय सत्यांची पूजा हय त्याने ठेव ऑर्केस्ट्रा ठेवलेली असतो बरोबर की. ऑर्केस्ट्रा हय माका वाटतं गर्दीच गर्दी असते, पण त्यांच्या मनात उदात्त हेतू की या ठिकाणी नामस्मरण झालं पाहिजे, आणि तो त्यांनी आज या ठिकाणी साधलाय. खरोखर गुरु कुटुंबासाठी लागणं काय झालं पाहिजे.
धन्यवाद। या ठिकाणी नाव काय त्यांचं म्हणाल? सन्मान्य प्रमोद यशवंत गुरव यांच्याकडून सोन्या 500 रुपयाचं पाकिट गेलंय, मंडळातर्फे स्वीकारतोय। धन्यवाद धन्यवाद त्यांच्या कुटुंबामध्ये सुख शांती यशस्वी उत्तर धन्यवाद।